हॅपी जर्नी जो सिनेमा तुम्ही केला होता त्याच्यामध्ये तुम्ही लोकांची फसवणूक केली असा त्याच्यात आरोप आहे सर. कशी काय? कशी काय म्हणजे ते लिहिलेलं आहे का तुम्ही तसं दाखवलं का प्रिया बापट जी तुमची बहीण असते ती तुम्हाला दिसते, म्हणजे ती भूत असते तरी ती तुम्हाला दिसते असं तुम्ही त्यामध्ये दाखवलेलं आहे. पण ही चूक आहे सर. कारण कसं आहे की त्या पिक्चरमध्ये प्रिया बापट मला पण दिसली स्वतः. हे एक मिनिट, तुम्हाला दिसली प्रिया बापट? सीआयडी की नजर से दिसली हो की नाही एवढं उत्तर. दिसले सर. हा दिसलीये. तर मग तुम्ही अशी लोकांची फसवणूक का केली सर मला सांगा. नाही, आम्ही त्याच्यामध्ये आधी अशी जाहिरात दिली होती की जे लोक सिनेमात आहेत हा त्यांना ती दिसणार नाही, मी सोडून. जे सिनेमा बघणार आहेत त्यांना ती दिसेल. नाही, तुम्ही पण जाहिरात अशी- न बघता गेला का सिनेमाला? नाही नाही अशी जाहिरात नाही वाचली सर आम्ही. असं काही नव्हतं तुमचं वाचन जाहिरातीमध्ये. फार कमी आहे. एक मिनिट, सीआयडी के होते हुए अरे ये- गब्बर बघा. सर मी येऊ सर? सर मी थोडासा अभ्यास केलाय सर. सर तुम्हाला दाखवतोय बरोबर आहे का फक्त सांगा मला. चालेल. सर हे बरोबर बघा ना. अरे काय 1 चालू 2 3 10 पर्यंत लिहिलेत सर. आणि ABCD K पर्यंत सर, K पर्यंत. व्हेरी गुड, फर्स्ट. व्यायाम करता की नाही? हो रोज रोज. हे काय गेलं आत? नाही मला सर प्लीज. अरे कुठच्या कुठे पोहोचवलं यांनी मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कुठे होतो मी आता? कुठे? वा वा. मी हे प्रूव्ह करू शकतो. प्रिया बापट भूत होती, ती सगळ्यांना दिसत होती का नव्हती? दया. हा सर. प्लॅनची डायऑक्साईड लेकर आओ. एक मिनिट होय. हे काय चालू आहे तुमचं? पोलीस स्टेशन फालतूगिरी करू नका. हे अंधश्रद्धा असते, असं काय खरं नसते. काय चालू आहे इकडे? हे सगळं आम्ही कॉमेडीसाठी करतोय, एवढं सिरियस घेऊ नका. मग करा. मी म्हणतो बरोबर झालं. पोलीस स्टेशन नाही सर, आपलं पोट आहे बरोबर. आओ दया, आओ दया. हा सर. या कॉइन वरती बोट ठेवा. मग काय होईल सर? मी प्रिया बापटला बोलवेन. जर ती ह्या गेम नंतर आली तर याचा अर्थ ती भूत आहे, आणि जर ती नाही आई तो कामयाबी के सीढ़ी की चोटी पर. मराठी तर मग आपला प्रयोग फसला दया. अच्छा अच्छा. ये. हा. प्रिया बापट ये. प्रिया बापट ये. आली 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 सर, आली. आली कुठे? किती काही घे तुमच्यात आली ना आता. अरे माझ्यात नाही, मी विचारतोय. असा चेहरा करायला लागतो. हा. प्रिया बापट ये. निरंजन फ्रेश. याला काय अर्थ आहे निरंजन? तू एकटाच गेलास या नवीन फिल्म मध्ये. इथे आज सिद्धार्थ पण आहे, सचिन कुंडलकर पण आहेत आणि तू पण आहेस. पण थांब, आता मी पण येते. मेणबत्ती विझली म्हणजे ही भूत आता परत जाणार नाही. हाय निरंजन. तुला तर माहितीच आहे की मला अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय हे लागतच. दया. बहुत करारी नाचती है रे. अरे कुठे कुठे गेला? ये थुकरटवाड़ी वाले अपने बेटियों को कौन सा टिकट चक्की का पैसा खटीले. ये थुकरटवाड़ी वाले अपने गोरियों को कौन सा टिक्का चक्की का पिस्सा कौन सा पीसे का टिक्का चिक्का खिल, कौन सा चक्की का आटा पिसा खिलाते हैं रे. या सिनेमामध्ये जी गोष्ट आहे या गोष्टीचं सार सांगणारी एक कविता तुमच्याकडे आहे.
तर ती आम्हाला खरं तर ऐकायची नाही, आता. कविता असं नाही. आपण सिनेमाची खरं गोष्ट जर एका वाक्यात सांगायची असेल तर आपण ज्या माणसांवर प्रेम करतो त्यांना बंधमुक्त करा. इफ यू लव्ह देम सेट देम फ्री. वा. म्हणजे तेजस मोडकचं जे गाणं आहे देबार पितोनी ज्याचं म्युझिक केलं आहे, शंकर महादेवन जे गायलेत, त्याच्यामध्ये त्या सिनेमाचं सार आहे की जीवापाड प्रेमाचे बंध सारे सोडावे मोकळे. जीवापाड प्रेमाचे बंध सारे सोडावे मोकळे, बांधून ठेवले जे कुरवाळून सोडावे मोकळे. वा वा वा. हे राजवाडे अँड सन्सचं सार आहे. क्या बात है, क्या बात. जेव्हा तो सिनेमा बघत असतील पुणेकर आणि सगळाच महाराष्ट्र, कारण अख्ख्या महाराष्ट्राला पुणे माहिती आहे, त्यांना सुद्धा ह्या ओळी खूप आठवतील ज्या आत्ता सचिन म्हणाला तो. त्यामुळे मला असं वाटतं की हे एक ट्रिब्यूट आहे. राजवाडे अँड सन्स हे पुणे या शहराला एक ट्रिब्यूट आहे. तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाता, तिथे तुम्हाला फॅन्स भेटतात, त्यांच्याशी गप्पा होतात. आमच्याकडे असा हा मंच आहे जिथे समोरच बसलेले असतात फॅन्स आणि त्यांच्याशी थेट आम्ही संवाद साधतो. अरे वा, बापरे. वहिनी बोला. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. एक मिनिट. हा, अतुल सर नमस्कार. वा वा. मी खूप मोठी फॅन आहे तुमची. आणि टी व्हीवरती सिनेमांमध्ये तुमचं लेख येतात, सगळे वाचते, छान मस्त. ते सर मध्ये एक लेख आला होता पेपरात, त्याच्यात लिहिलं होतं यांच्याकडे ना बाहेरून नाही भाज्या विकत घेत. मग भाज्या आपण कसं मार्केटला जाऊन घेतो हा. तसं त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे किचन गार्डन काहीतरी Kitchen लिहिलं होतं garden? ना सर. असं घरातच ते तुम्हाला उगवतात लावायचं, भाज्या हा. आणि असं आहे ना सर. आमचं दुसरं एक घर आहे सोनाळे नावाच्या गावात. हा. तर तिथे आम्ही भाज्या उगवतो वा. आणि आमच्याकडे तिकडनं भाज्या येतात मुंबईला. प्रश्न संपला का? आहे काय प्रश्न पुढे? नाही, मला प्रश्न मेन असा आहे सर हा. की दोडका किती भावाने दिला मग? तुम्हाला सोनाळ्यात पाहिजे का मुंबईत पाहिजे? नाही, मुंबईत पाहिजे ना, आपला धंदा इथेच सर सगळा. हो का? हा, मी भाजीवाली आहे ना. गोरेगावात पाहिजे का मीरा रोडला पाहिजे? नाही, गोरेगावात सर, मेन मार्केट. नक्की गोरेगावात पाहिजे? ईस्टला पाहिजे का वेस्टला पाहिजे? ईस्टला सर, तुम्ही तिकडेच राहता ना. नाही, पण तुम्हाला कुठं पाहिजे? नाही, तुमच्या जवळ मी घरी येऊन घेईन ना सर. एवढ्या मोठा माणसून भाजी देतोय म्हटलं, मी घरी येऊन घेऊन जाईल ना. घरी येणार आहात? हा हा. आम्ही दोडका पिकवत नाही हो. मग शिजवून खाऊ तरी घालाल का? बघा, तुम्हाला जर विकत मिळाला कुठे चांगला तर घेऊन या, आम्ही तुम्हाला शिजवून खायला घालू. वा वा. सर ठीक आहे, मग येईल. गीत आहे ना, सांग मग येते एक दिवस जेवायला. जरूर जरूर. हा. बसल्या बसल्यानी खाण्यापिण्याचं आपलं सोय करून घेतो. धन्यवाद सर. वा सर, हे काय जबरदस्त प्रोजेक्ट आहे तुमचं सर. म्हणजे कमालीचं आहे. म्हणजे तुम्ही घरच्या घरी भाज्या पिकवता, शेतकी करता, म्हणजे जबरदस्त. मला प्रश्न आहे सर की तुम्ही बैल कुठे ठेवता? तुम्ही कुठे ठेवता? हे बाजूला बसवलाय. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.